नमस्कार. आपण बनवणार आहोत तिळगुळ पोळी. याच्यासाठी मी तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतले आहेत. आता मी खोबरे किसून घेतले आहे. आता आपण बेसन भाजून घेत आहोत. बेसन भाजून त्याचा कच्चा पण जाऊपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहे. बेसन भाजून झाले आहे. मी थोडेसे खोबरे भाजून घेत आहे. खोबरे भाजून झाले की आपण खसखस भाजून घेऊया. खसखस भाजून झाली की आपण मी 1 वाटी तीळ घेतले आहेत. 1 वाटी तीळ आपण मिक्सरला फिरवून घेऊया. मिक्सरला फिरवून झाले की आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया व आता त्याच्यामध्ये शेंगदाणे मिक्सरला लावून घेऊया. शेंगदाणे लावून झाले की आपण खसखस आणि खोबरे मिक्सरला लावून घेऊया. खसखस आणि खोबरे वाटून झाले की आपण ते तिळामध्ये मिक्स करायचे आहे. हे मी पाऊण वाटी गूळ घेतला आहे. गूळ किसून ठेवल्यामुळे तो चिकट झाला आहे. निघत नाही आहे. आणि सुंठ पावडर आणि इलायची पावडर पाव चमचा घेतली आहे. आणि सुंठ पावडर 1 चमचा घेतली आहे. आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊया. आपण हे चांगले एकजीव करून घेऊया. त्याच्यामध्ये थोडेसे चिमूटभर मीठ टाकले आहे. तर मीठ टाकून आपण त्याच्यामध्ये थोडेसे तेल टाकले आहे. तेल टाकून आपण हे सगळं मिश्रण आपण थोडंसं मिक्सरला लावून घेऊया. मिक्सरला लावून मी त्याचे गोळे बनवून ठेवले आहेत. नंतर पोळी करताना हाताला लागू नये, चिटकू नये म्हणून. आणि आता आपण मी हे 2 वाटी पीठ घेतले आहे. त्याच्यामध्ये मी थोडेसे मीठ टाकले आहे. मीठ टाकून आपण भाजून घेतलेले बेसन टाकूया याच्यामध्ये. बेसन टाकून तेल टाकून आपण पीठ सगळे तेल लावून घेऊया. पिठाला चोळून घेतले की आपल्या पोळी खुसखुशीत होईल. आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून मळून घेऊया. मी माझे मधला व्हिडिओ कुठे कट होतोय समजत नाही आहे. मोबाईलचा प्रॉब्लेम आहे. आता पीठ आपले चांगले मळून झाले आहे. मी पोळी बनवताना व्हिडिओ तो काय झालं काय माहिती कट झाला. ह्या मी गूळ पोळी आपली तयार केली आहे. मकर संक्रांती स्पेशल गूळ पोळी तयार आहे. हॅपी संक्रांत, शुभ संक्रांत.